नमस्कार मित्रहो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी वैद्य केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रहो, आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक विविध माहिती मिळवत असतो। त्या विषयावरचे प्रश्न तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन तुमच्यापर्यंत आरोग्यविषयक विविध माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। मित्रांनो, या जगामध्ये जी व्यक्ती येते ती व्यक्ती हे जग सोडून नक्कीच जाते हे त्याचं निश्चित असतं। परंतु या दुःखद घटनेमधूनही जर कोणती चांगली गोष्ट होत असेल तर किती व्यवस्थित आहे ना। तर कोणाला तुम्ही जीवनदान देऊ शकत असताल तर, आणि हे जीवनदान आपण देऊ शकतो ते म्हणजे अवयवदानामधून। मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। अर्थज्ञान, ज्ञानदान, भूदान अशा प्रकारचे अनेक दानाचा उल्लेख आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेला आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे दान म्हणजे अवयवदान, जीवनदान। तर कोणाला समोरच्याला जीवनदान आपण देऊ शकतो ते म्हणजे अवयवदानामधून। मित्रहो, आजच्या या काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्या पद्धतीने ज्या वेगाने प्रगती करत आहेत त्याच वेगाने विविध आरोग्य समस्याही वाढत आहेत। आपण आपल्या आसपास बघू शकतो की बरेचसे लोक असे आहेत ज्यांना आजार होऊन त्यांचे अवयव निकामी झाले आहेत आणि शेवटी वेळ येते ती अवयव प्रत्यारोपणाची। आणि मग अशा वेळेस अवयव प्रत्यारोपण करताना विषय येतो तो म्हणजे अवयव दानाचा। जर लोक अवयव दान करतील तेव्हाच ते प्रत्यारोपण शक्य आहे। आणि अशा प्रकारे आता आपला आजचा हा कार्यक्रम याच गोष्टीला डेडिकेटेड आहे की आंतरराष्ट्रीय अवयवदान या दिनाच्या निमित्ताने आपण आपला आजचा हा विषय निवडलेला आहे। मित्रांनो, आजचा आपला हा विषय आहे अवयवदान एक श्रेष्ठ दान। तुम्हाला परत तुमच्या स्क्रीनवरती सब्जेक्ट दिसत आहे, विषय दिसत आहे आजचा अवयवदान एक श्रेष्ठ दान। मित्रांनो, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री संतोष आंधळे सर आणि डॉक्टर रुपाली राजपूत मॅडम। नमस्कार मॅम, तुमचे दोघांचे मी आपल्या आरोग्य संपदामध्ये मनापासून स्वागत करते। मित्रहो, आपल्या कार्यक्रमाला पुढे जाण्यापूर्वी मला दोघांचे परिचय करून द्यायला आवडेल। श्री संतोष आंधळे सर 25 वर्षापासून आरोग्य पत्रकारितेत अवयवदान या विषयावर सातत्याने काम करत आहेत। सेफ आराध्या या मोहिमेच्या या चळवळीचे ही चळवळ त्यांनी चालवली आणि त्यासाठी त्यांना राज्य शासनाचा पत्रकारिता पुरस्कारही मिळाला। सध्या अवयवदान प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या विषयावर ते PhD करत आहेत। तुमचे पुन्हा एकदा स्वागत सर। डॉक्टर रुपाली राजपूत मॅम या सहाय्यक प्राध्यापक जन औषध वैद्यकशास्त्र विभाग नायर रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत। या वर्षात मॅमचा 12 वर्षांचा अनुभव आहे। डॉक्टरांनी 12 शोध प्रबंध लिहिलेले आहेत। तसेच रुग्णालय व्यवस्थापन विषयात त्यांनी पदवी संपन्न केलेली आहे आणि माता स्तनपान या विषयात त्यांचे विशेष काम आहे। तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर सर, मॅम, जसे आपण आज अवयवदानाविषयी बघत आहोत तर अवयवदानामध्ये जनसंपर्क किंवा जनमानसामध्ये खूप गैरसमज आहे आणि तशी त्यांच्याकडे माहितीही कमी आहे। तर अवयवदान म्हणजे काय हे नेमक्या शब्दात सांगाल का? खरं तर हा फार महत्त्वाचा विषय आहे। आपण ज्या सध्या महिन्यात आहोत, जुलै महिना, या जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे राष्ट्रीय अवयवदान महिना म्हणून भारत सरकारने आपल्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे आणि जो संबंध देशामध्ये आपण साजरा करतोय। आणि दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे 3 ऑगस्टला राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे। तर अवयवदान म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अनेक लोकांना याबद्दल थोडी माहिती असते, गैरसमज असतात। तर अवयवदान म्हणजे बेसिकली तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकाला, जे 2 प्रकारचे अवयवदान असतात ज्याच्यामध्ये तुम्ही जवळच्या नातेवाईकाला जिवंतपणे अवयव देऊ शकतात आणि एक असतं की जेव्हा तुमचा मेंदू मृत होतो त्याच्यानंतर तुम्ही अवयव देऊ शकता।
तर ह्याच्यामध्ये अवयवदानामध्ये जेव्हा जिवंतपणे आपण अवयव देतो त्यावेळी आपण लिव्हरचा भाग आणि किडनी हे 2 अवयव देऊ शकतो. आणि जेव्हा मेंदूमृत आपल्याला डॉक्टरांनी डिक्लेअर केलं असतं आणि तुमच्या नातेवाईकांनी जर संमती दिली, रुग्णाच्या त्या मेंदूमृत रुग्णाच्या नातेवाईकांनी संमती दिली, तर तुम्ही 8 प्रकारचे अवयव देऊ शकता, ज्याच्यामध्ये किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, तुमच्या त्वचा, नंतर आता तर हाताचं सुद्धा आपल्याकडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. तर हे अवयवदानाचे असे विविध प्रकार आहेत. फक्त लोकांना असं वाटतं की आपण नैसर्गिक मृत्यू आला तर आपण हे सगळे अवयव देऊ शकतो का, तर तसं नाहीये. आपल्याकडे अवयवदान जिवंतपणे कोणत्या प्रकारे होतं आणि मेंदूमृत झाल्या कोणत्या प्रकारे, ज्याच्यावरती पूर्णपणे वैद्यकशास्त्रामध्ये व्याख्या डिसाईड केलेल्या आहेत. ओके सर, जसं तुम्ही सांगितलं की अवयवदान म्हणजे काय, तर अजून एक प्रश्न मॅमसाठी आहे की मॅम, अवयवदान आणि देहदान या संकल्पना आहेत, तर या वेगवेगळ्या संकल्पना आहेत का? हो, अवयवदान आणि देहदान ह्या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बऱ्याच सामान्य नागरिकांना ज्यांचा या फील्डशी फार संबंध नसतो त्यांच्यात त्यांची थोडी गुंतागुंत होते. अवयवदान म्हणजे काय, जे अवयव आहेत आपले, जसे फुफ्फुस झालं, यकृत झालं, स्वादुपिंड झाली, स्किन झाली तुमची, ह्या गोष्टी अवयव आपण एक गरजू व्यक्तीला एक डोनर आणि रिसिपियंट ते देऊ शकतात. ते अवयवदान असतं. जसं सर म्हणाले की ते एक मृत व्यक्तीचं मेंदू मृत व्यक्तीकडून पण घेतलं जाऊ शकतं किंवा ते जीवित व्यक्ती पण ते दान करू शकतात. हे 2 त्याचे प्रकार असतात, ज्याला आपण डिसीज डोनर म्हणतो आणि एक जिवंत व्यक्ती दान करू शकते, ज्याला लिव्हिंग डोनर म्हटलं जातं. हे 2 त्या अवयवदानाचे प्रकार असतात आणि त्याला एक बरीचशी मोठी प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी ऍक्ट आहे, कायदा आहे, अधिनियमन आहेत. त्याच्यासाठी आपण बऱ्याच गव्हर्नमेंटने आता सध्या सुधारित कायदे पण केलेले आहेत. तर हा अवयवदानाचा प्रकार झाला. दुसरा जो प्रकार आहे तो देहदान. आता अवयवदानात कसं असतं, या थोड्या लिगल गोष्टी येतात, नातेवाईकांची तुम्हाला तिथे मतसंबंधी लागते. जेव्हा लिव्हिंग असतात तेव्हा तो जिवंतपणी जो व्यक्ती असतो तो स्वतः हमीपत्र देऊन त्याची इच्छा करू शकतो आणि तो अवयवदान देऊ शकतो, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि नंतर जे मेंदूमृत व्यक्ती असतात त्याचे जवळचे नातेवाईक, ज्याला आपण नियर रिलेटिव्ह म्हणतो, ते त्याचं करू शकतात. मग दुसरा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे देहदान काय. तर देहदान म्हणजे कुठलीही निरोगी व्यक्ती जी तिने आधी संमती दिलेली असेल किंवा तिने तिची इच्छा जर तिच्या जवळील निकटवर्तीयांना सांगितली असेल की मला देहदान करायचं आहे, तर ती संपूर्ण शरीर ते एखाद्या जवळच्या शासकीय रुग्णालयात, जिथे मेडिकल कॉलेज अटॅच आहे, एक वैद्यकीय महाविद्यालय अटॅच आहे, अशा ठिकाणी वैद्यकीय रिसर्चसाठी, त्याच्यावर संशोधन करण्यासाठी ते देहदान करू शकतात. पण त्याच्यासाठी काही अटी शर्ती असतात, जसं की देहदान आता एक सामान्य व्यक्तीला त्याच्या त्या म्हणजे मरणापूर्वी जर त्या व्यक्तीने सांगितलं असेल की मला देहदान करायचं आहे, तर त्या जवळच्या निकटवर्तीयांनी काही तासाच्या आत, म्हणजे 4 तासाच्या आत निकट जी पण त्यांचं मेडिकल कॉलेज असेल, जे इन्स्टिट्यूट असेल, त्या ठिकाणी त्यांना संपर्क साधायचा असतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की ॲम्ब्युलन्स वगैरे प्रोव्हाइड होऊ शकत नाही, मग ते 3-4 तासाच्या आत तिथे जाऊन बॉडी देतात, ती दान करतात. फक्त एवढंच त्याच्यासाठी अट आहे की ते निरोगी शरीर असलं पाहिजे, कुठलेही दुर्धर आजार असले नाही पाहिजे, जसं की HIV असेल, हेपॅटायटिस असेल, असे आजार नसले पाहिजेत. आणि अशा व्यक्ती ते दान करू शकतात आणि ती प्रोसिजर खूप साधी असते. त्या मानाने अवयवदानासाठी थोडे कायदे, नियम, ह्या सगळ्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे 2 प्रकार आहेत त्याचे. नक्कीच मॅम, डॉक्टर, जसं तुम्ही अवयवदानाच्या अटी आणि शर्ती आता सांगितल्या आहेत, तरी ह्या एवढ्याच आहेत की अजून आपण काही मोठ्या प्रकारे याला इलॅबोरेट करू शकतो अजून? आता देहदान तर वेगळा प्रकार झाला, पण जेव्हा अवयवदान हा प्रकार असतो, जसं सरांनी सांगितलं की 2 त्याच्यात मेन प्रकार असतात. एक तर म्हणजे जिवंतपणी पण एक व्यक्ती, एक निरोगी व्यक्ती त्याचे अवयवदान करू शकते. जसं सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे 2 किडनी असेल त्यातली 1 किडनी तो दान करू शकतो. स्वादुपिंडाचा काही भाग म्हणजे पॅन्क्रियाचा काही भाग तो डोनेट करू शकतो. आणि दुसरं असतं यकृताचा काही भाग, जे की तो डोनेट करू शकतो. तो जिवंतपणे झाला. जो मरणोत्तर किंवा ज्याला ब्रेन डेथ म्हणतो, त्याच्यानंतर त्याचे निकटवर्तीय त्याला डोनेट करू शकतात. मग आता डोनर जो आहे, आता मेंदू मृत झाल्यानंतर
आपल्याकडे जो कायदा काय म्हणतो, जो ह्युमन ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट आहे, त्याच्या माहितीप्रमाणे काय असतं की त्याला काही नियम बांधून दिलेले आहेत की जसं काही वयाची मर्यादा असते ते 18 ते 65 वयापर्यंत एक निकटवर्तीय त्याचं ऑर्गन डोनेशन करू शकतात किंवा जिवंत व्यक्ती पण ऑर्गन डोनेट करू शकते. पण शेवटी मुद्दा असा उभा राहतो की जे लहान आहेत किंवा त्याच्या खाली आहेत, तर आपल्याकडे कायदा काय म्हणतो की 18 वर्षानंतर एक व्यक्ती ही सज्ञान होते, तिला तिचं गोष्टी कळतात. मग अशा व्यक्ती ते 18 ते 65 हा कायदा नियम घालून दिलेला आहे. पण काही अशा वेळी असं असतं की मेंदू मृत्यू होतो एखादा लहान मुलगा, तर त्यावेळी त्याचे निकटवर्तीय, ज्याला नियर रिलेटिव्स म्हटलं झालं, नियर रिलेटिव्समध्ये कायदा काय म्हणतो की नियर रिलेटिव्स म्हणजे आई वडील भाऊ बहिणी तुमचे पती पत्नी हे सगळे त्याच्यात येतात. ते नियर रिलेटिव्स हा डिसिजन घेऊ शकतात. त्या 18 वर्षाखालील व्यक्तीचे ते लोक निर्णय घेऊ शकतात की ओके आम्ही ह्या बॉडीला अवयवदानाला आमची मंजुरी आहे. मग दुसरं असा नियम आहे की त्याला कुठले दुर्धर आजार नाही असले पाहिजे. म्हणजे जसं की हेपॅटायटिस आहे, HIV असेल, खूप लॉंग स्टँडिंग डायबिटीज असेल, म्हणजे काही वर्ष क्रोनिक काळासाठी जर डायबिटीज असेल आणि त्याने त्या ऑर्गन्सला काही इजा झालेली असेल, किडनीला इजा झाली असेल किंवा बाकीच्याला इजा झाली असेल, तर त्यावेळी ते ऑर्गन डोनेट तो करू नाही शकत. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे कॅन्सर वगैरे पेशंट असेल तर अशा वेळी नाही करू शकत. तिसरं महत्त्वाचा कायदा काय म्हणतो की मेंटली जर तो पेशंट स्टेबल नसेल, मेंटली रिटार्डेड आहे, मेंटल इलनेस आहे, त्याच्याकडे तो 18 वर्ष पूर्ण आहेत त्या, पण तो सज्ञान नाही आहे, तेवढ्या व्यक्ती तो निर्णय घेऊ नाही शकत, त्यावेळी मात्र तो ते करू शकत नाही. मग आता याच्यात सगळ्यात 1994 साली जेव्हा हा कायदा आला, त्याच्या आधी कसं होतं, बरंच या गोष्टीचं रॅकेट तुम्ही ऐकलं असेल पेपर वगैरेमध्ये, व्यापारीकरण होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या. मग त्याच्यानंतर कायद्याने काय लागून दिलेलं आहे की जिथे सर्टिफाईड ठिकाणीच हे फक्त डोनेशन होऊ शकतं. म्हणजे निरोगी शरीर असणं आवश्यक आहे, वयाची एक अट आहे, पण ती वयाची शिथिल होऊ शकते जर त्याचे मेंदूमृत आहे तो मुलगा किंवा ती व्यक्ती आणि त्याचे पॅरेंट्स त्या गोष्टीसाठी रेडी आहेत. त्यानंतर एक सर्टिफाईड ठिकाणी ते डोनेशन होऊ शकतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जिवंत व्यक्ती पण डोनेट करू शकतात. तर हे सगळे 2-3 मुख्यत्वे त्याच्याकडून प्रकार आहेत. बाकी डीपर गोष्टी तर त्या ॲक्टमध्ये बऱ्याच आहेत, ते आपण बघू. म्हणजे हे एवढं माहिती तरी तुम्हाला असणं गरजेचं आहे. मित्र हो, अवयवदानाविषयी आज आपल्याला डॉक्टरांनी योग्य ती मार्गदर्शन केलेलं आहे. मेन म्हणजे आता तुम्हाला ॲक्ट कायदा काय सांगतो हे मॅमने सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट तर हेच कळालं की अवयवदान कोण करू शकतं. तर म्हणजे एक जे निरोगी शरीर आहे तो व्यक्ती अवयवदान करू शकतो. तर मित्रांनो, अवयवदानाविषयी अनेक अजून पुढे महत्त्वपूर्ण चर्चा आपण करणारच आहोत. परंतु आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा यामध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, आपला विषय चालू आहे अवयवदान हेच श्रेष्ठ दान आणि त्यावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत संतोष आंधळे सर आणि डॉक्टर रुपाली राजपूत मॅम. सर, आपण जसं बघत होतो आता अवयवदानाविषयी, तर आपण वेगवेगळे ॲक्ट बघितले. तर पुढचं अवयवदान करण्याची जी काही प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया कशा प्रकारे असते किंवा त्याचं नियमन कशा प्रकारे केलं जातं? डॉक्टर मॅडमने मगाशी सांगितलं की आपल्याकडे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 आहे, ज्याद्वारे आपल्याकडे अवयवदान केलं जातं. 3 ऑगस्ट 1994 या दिवशी आपल्याकडे पहिल्यांदा हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झाली दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये. हार्ट ट्रान्सप्लांट झालं, त्यामुळे आपण हा राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे काय झालं, मुंबई असं शहर आहे की ज्या ठिकाणी हा कायदा पहिला बनला आणि पूर्ण भारतात आज त्या कायद्याच्या नंतर अनेक मोठमोठ्या सुधारणा होत गेलेल्या आहेत. 2070 म्हणजे 2017 त्याच्यामध्ये अमेंडमेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लोज रिलेटिव्हची व्याख्या आहे, ती डेफिनेशन आपण मोठी केलेली आहे की आई वडील बहीण भाऊ नवरा बायको काका काकी अशा पद्धतीचे नातेवाईक त्याच्यामध्ये आपण घेतले गेलेले आहेत. आणि आता जर तुम्ही रचना बघाल की आपल्याकडे अवयवदानाचं जे नियमन आहे ते कशा पद्धतीने आहे सध्याच्या घडीला, तर आपल्याकडे नोटो नावाची संस्था आहे, नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. त्याच्या अंतर्गत पूर्ण भारतामध्ये अवयवाचं नियमन केलं जातं. त्याच्या अंतर्गत किती येतात, 2-4 संस्था आहेत. रोटो रिजनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर राज्यस्तरावर जे असतात त्याला आपण सोटो म्हणतो, स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. आणि आपल्या महाराष्ट्रात एक अशा पद्धतीने केलेली आहे व्यवस्था की
आपल्याकडे 4 प्रकार आहेत. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी म्हणजे आम्ही त्याला ZTCC म्हणतो. आपल्याकडे 4 विभागवारीय ह्या संस्था आहेत की या ZTCC मुंबई आहे, ZTCC नागपूर आहे, ZTCC औरंगाबाद, ZTCC पुणे. म्हणजे जर तुम्ही ह्या 4ही विभागात राहत असाल, जर तुम्हाला एखादा अवयव पाहिजे असेल किंवा तुमचा एखादा अवयव निकामी झालेला आहे, तुम्ही रुग्णालयात उपचार घेत असता आणि ज्यावेळी अशी वेळ येते की तुम्हाला आता डॉक्टर सांगतात की तुमचा अवयव निकामी झालेला आहे आणि अवयव प्रत्यारोपण हा एकमेव शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे, त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव नोंदवायचं असतं आणि प्रत्येक विभागवार या प्रतीक्षा यादी अवयवनिहाय प्रतीक्षा यादी बनवलेली असतात. म्हणजे तुम्ही जर तुमचं नाव प्रतीक्षा यादीवर पहिलं असेल किंवा दुसरं असेल किंवा तिसरं असेल आणि त्या विभागामध्ये जर अवयव उपलब्ध झाला असेल, ज्याला आम्ही मेंदूमृत अवयवदान म्हणतो, जर ते उपलब्ध झालं असेल तर तुमचा तिथे विचार केला जातो. त्या प्रतीक्षा यादीवरच्या अवयवनिहाय जी यादी असते त्याच्यानंतर तुमची क्रमवारी विचारली जाते. तुम्हाला विचारणा होते की तुम्हाला हा अवयव आहे का आणि त्याच्यानंतर पुढे हे अवयव डिस्ट्रीब्यूट केले जातात. आणि आपल्याकडे ही इतकी पारदर्शक पद्धत आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नसतो आणि हे तुम्ही राज्यातील 4ही ठिकाणी बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये विशेष करून जर तुम्हाला काही अवयव असतात जे आपल्या राज्यात नसतात, म्हणजे आपले रुग्ण आपल्या राज्यात असतात परंतु काही अवयव हे राज्याच्या बाहेरून सुद्धा आपल्याकडे येतात. अनेक वेळा आपण जर बघितलं असेल आपल्याकडे हँड ट्रान्सप्लांट होतं, आता हाताचं प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही आपल्याला अनेक वेळा इंदोर या मध्य प्रदेशमधल्या इंदोर या शहरातून येते किंवा आपले काही अवयव आहेत जे आपल्याकडे चेन्नई सदन जे कंट्रीज आहेत दाक्षिणात्य विभाग आहेत तिथेही जातात. म्हणजे अवयवाचं नियमन करण्यासाठी आपल्याकडे एक व्यवस्थित कायदा आहे, त्या कायद्याच्या नियमाप्रमाणे होतं. जर तुम्हाला एखादा अवयव इथे उपलब्ध आहे परंतु तो घेण्यासाठी रुग्ण नाहीये तर मग तो अवयव आपण बाहेरच्या राज्यातील लोकांना विचारतो की तुमच्याकडे एखादा रुग्ण असेल तर त्याच्यासाठी अवयव पाहिजे, तर मग ते लोक आपल्याकडे येतात, विमानाने येतात, तो अवयव आपल्याकडून काढून घेतात आणि विदिन 3 ते 4 तासामध्ये तो अवयव तिथे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते. ही अशा पद्धतीची आपल्याकडे मोठी बांधणी करून ठेवलेली आहे व्यवस्थेमध्ये. आणि ह्याच्यामध्ये अनेक एक्सप्लॉयटेशन माल प्रॅक्टिस होऊ नये म्हणून आपल्याकडे काय होतं, जिवंतपणे आपल्याकडे जी समिती असते राज्यस्तरीय आपल्याकडे सगळ्या ठिकाणी आता महापालिका स्तरावरती समित्या केलेल्या आहेत. जर तुम्हाला जिवंतपणे एखादा अवयव पाहिजे असेल तर तिथे त्या समितीच्या समोर तुम्हाला जावं लागतं. तुम्ही त्यांचे भाऊ आहात, बहीण आहात हे प्रूव्ह करावं लागतं. तुमचे इंटरव्ह्यू होतात, वैद्यकीय चाचणी होतात. कारण काय होतं आपल्याकडे काही वेळा एक्सप्लॉयटेशन केलं जातं, व्यापारीकरण केलं जातं, फसवलं जातं. त्या कुठल्याही पद्धती प्रकार होऊ नये म्हणून त्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे, त्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतले जातात. कॅडिओ डोनेशन मध्ये सुद्धा तेच आहे. तुमच्या ज्या प्रतीक्षा यादी आहेत त्या प्रतीक्षा यादी निहायच तुम्हाला अवयव दिले जातात. तुम्हाला आता मी सांगू शकतो की आपल्याकडे अवयव निहाय जी यादी आहे ती आपल्याकडे किती लोक आहेत, की आपल्याकडे काय होत आहे की अवयव निकामी असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे पण अवयवदान फार कमी प्रमाणात होतोय. तर तुम्हाला मी सांगू शकतो की किडनीसाठी मार्च महिन्यापर्यंत जी राज्याची यादी आहे त्यानुसार 6415 लोक किडनी या अवयवासाठी प्रतीक्षेत आहेत. तर लिव्हरसाठी 1489, हृदयासाठी 119 लोक, फुफ्फुसासाठी 56 लोक, स्वादुपिंडासाठी 54 लोक आणि 34 लोक आणि स्मॉल ऑइल जी छोटा आतडे म्हणतो त्यासाठी 2 लोक. तर ह्याच्यानंतर हातासाठी सुद्धा प्रत्यारोपण होतं, हातासाठी पण 2 ते 3 लोकांची प्रतीक्षा यादी आहे. आपल्याकडे होतंय किती अवयवदान आणि आपल्याकडे रुग्णसंख्या किती आहे हे जर बघितलं तर खूप व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे आपल्याकडे गेल्या वर्षी 141 अवयवदान झालं राज्यामध्ये. म्हणजे जर आपण जर अवयवदानात बघितलं आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक तर पूर्ण भारतामध्ये आपल्या 5 जी राज्य आहेत जी अवयवदान चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आता गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा नवीन धोरणात्मक निर्णय आता ह्याच्यावरती घ्यायला सुरुवात केलेली आहे. विशेष करून आता आपल्याकडे सार्वजनिक रुग्णालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्या महागड्या त्या होतात आहे. आणि आपल्याकडे लवकरच म्हणजे आता मला जी माहिती मिळाली की आपल्याकडे सुद्धा ह्याच्यावरती एक मोठं धोरण तयार करण्याचं काम सुरू आहे आपल्या मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. ते लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यामध्ये अवयव वाढीसाठी आपल्याला काय काय प्रयत्न करायचे आहे, जनजागृती करायची आहे, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर अपॉइंट करायचे आहेत, काउन्सिलर अपॉइंट करायचे आहेत. कारण सार्वजनिक रुग्णालयामध्ये प्रॉब्लेम काय होतो की त्यांच्याकडे आधीच वेगवेगळ्या आजाराची खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड रुग्ण असतात आणि हा स्पेशलाइज जॉब आहे. ऑर्गन डोनेशन हा स्पेशलाइज जॉब आहे. यासाठी डोनर मेंटेनन्स प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम आखावा लागतो. त्यासाठी डेडिकेटेड इंटेन्सिव्हिस्ट लागतात, त्याच्यावरती काम करणारी लोक लागतात, काउन्सिल लागतात आणि त्यानंतर हा प्रोग्राम होत असतो. आपल्याला खरंच विशेष अभिनंदन करायचं असेल तर आपण महापालिकेचा KM रुग्णालय आहे तिथे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी आपल्याकडे पार पडली 57 वर्षानंतर. 57 वर्षापूर्वी तिथे सर्जरी करण्याचा अटेम्प्ट झाला होता परंतु ती फेल गेली. डॉक्टर PK सिंग यांनी केली होती. आता ही सर्जरी आपल्याकडे KM रुग्णालयामध्ये झालेली आहे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी आणि रुग्ण आता व्यवस्थित आहे.
10 दिवस झाले रुग्णाला हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करून, आणि त्याच्यामध्ये आपण हे मान्य केलं होतं की ह्या ज्या शस्त्रक्रिया बाहेरच्या रुग्णालयात म्हणजे खासगी रुग्णालयात 40 ते 45 लाखात होतात, त्या शस्त्रक्रिया आज केएम सारख्या रुग्णालयामध्ये जिथे लिव्हर ट्रान्सप्लांट सुद्धा होत आहे, हाताचं प्रत्यारोपण होत आहे, किडनी ट्रान्सप्लांट होत आहे आणि हार्ट ट्रान्सप्लांट झालं, त्या रुग्णाला केवळ 7 ते 8 लाख रुपयाचा खर्च आला. आणि विशेष म्हणजे तोही खर्च शासनाच्या ज्या विविध आरोग्याच्या योजना आहेत त्या माध्यमातून तो आपल्याला कव्हर करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या जर अशा पद्धतीनं सार्वजनिक रुग्णालयामध्ये ह्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात सुरू केल्या तर आपल्याला वाटतं ही मोठी जी आपली वेटिंग लिस्ट आहे ती कमी होईल, कारण खाजगी रुग्णालयामधल्या शस्त्रक्रिया आपल्याला परवडत नाही असं मला वाटतं. बरोबर सर. तर दर्शक हो, जसं सरांनी वेगवेगळ्या गोष्टी आता आपल्याला सांगितल्यात की पूर्ण रचना कशी असते, आपण काय काय अवयव दान करण्याची पूर्ण प्रक्रिया कशी असते, त्याच्यामध्ये काही व्यापारीकरण म्हणजे होण्यासाठी न होण्यासाठी काय काय त्यांनी फॉलो केले जातात ते सगळं सरांनी आपल्याला सांगितलंय. जसं सरांनी सांगितलं की केईएममध्ये आता हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरीही झाली आहे आणि तेही कमी पैशांमध्ये झाली आहे. तर मला वाटतं की सर नक्कीच हे आता सामान्यांसाठी थोडं योग्य होतं आहे. तर सर जसं आता तुम्ही सांगितलं की अवयव दान वाढीसाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना बघत होतो, तर नक्कीच ही एक त्यापैकी योजना असू शकते. तर अजून काही आहेत का अशा योजना ज्या आहेत? नक्कीच मला सांगायला आवडेल की आपल्याकडे जनजागृतीसाठी आता हा महिना कॅम्पेन आपल्याकडे राज्य शासनातर्फे 3 ऑगस्ट म्हणजे महापालिका स्तरावर, राज्य स्तरावरती, रुग्णालय स्तरावरती हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. तर 23 जून मला आठवतंय, 23 जानेवारी की त्या दिवशी की आपल्याकडे अवयवदाता अवयदान करतो, परंतु त्या अवयवदात्या कुटुंबाच्या नंतर काय होतं, ज्या कुटुंबाने संमती दिली असते तुम्हाला अवयदान घेण्याकरता, ज्याच्यामुळे तुमचे 5 ते 6 जीव असतात, त्या कुटुंबाला आपण नंतर विसरून जातो. पण मला सांगायला आवडेल की आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी चांगला निर्णय घेतला एकनाथ शिंदे साहेबांनी की यापुढे जर अशा पद्धतीने कोणी अवयदान केलं तर त्या अवयदान झाल्यानंतर तो जो मृत त्याची देह असतो तर त्या ठिकाणी अंत्यसंस्काराची कृतज्ञता म्हणून शासनाचा एका प्रतिनिधी उपस्थित राहिला पाहिजे. म्हणजे हे काय असतं, एक रिकग्निशन त्या आपण डोनर फॅमिलीला देतोय की आपण त्याच्या कृतज्ञ आहोत, त्यांच्यापासून आपल्या 4 लोकांना जीव वाचलाय, आपण त्या फॅमिलीला काही देऊ शकत नाही कारण कायद्यानुसार मॉनिटरी बेनिफिट देता येत नाही, कुठली आर्थिक देवाणघेवाण करता येत नाही, मग त्यावेळी आपण कृतज्ञता भावना व्यक्त करतोय. मला अशी माहिती मिळाली की आपण आपल्याकडे एक भिंत उभारतोय आता, ज्या पद्धतीने वीरचक्र जे असतात त्यांचे परमचक्र जे असतात, जे आपले जवान शहीद होतात त्यांची भिंतीवरती नावं लिहिली जातात, तशाच पद्धतीने ह्यांची सुद्धा वॉल ऑफ फेम नावाचं एक भिंत उभारण्याचं काम माझ्यामध्ये हाती घेण्यात आलेलं आहे. त्यानुसार गार्डन आपलं एक डेडिकेटेड डोनेशन आपलं गार्डन करतो तयार की ज्याच्यानुसार आपल्याला फक्त केवळ ऑर्गनची माहिती मिळू शकेल. डेडिकेटेड गार्डन असताना ज्याच्यामध्ये अवयव कुठल्या पद्धतीचे असतात, कुठल्या म्हणजे वेटिंग लिस्ट आहे, प्रतीक्षा आहे, याचं काम सुरू आहे. माझ्यामध्ये दुसरं आहे की आपल्या राज्यातील जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे डीएम क्रिटिकल मेडिसिन नावाचा एक विषय आहे, त्याची डिग्री सुरू करण्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे. की ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही ब्रेन पेशंट आयडेंटिफाय करता, कोण देऊ शकतं आपल्याकडे मेंदूमृत अवयदान कशा पद्धतीने होतं की ब्रेन डेड आयडेंटिफाय केलं पाहिजे. जर ब्रेन डेड आयडेंटिफायच केला नाही तुम्ही तर मेंदूमृताचा पुढे अवयदानाचा प्रश्नच उद्भवत नाही. मग यासाठी डीएम क्रिटिकल मेडिसिन नावाची डिग्री आपल्याकडे चालू होते. ज्या ठिकाणी डिग्री करता येणार नाही तिथं फेलोशिप कोर्सेस चालू करण्याचा निर्णय आपण घेतोय. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत नाही त्या ठिकाणी अनेक वेळा ब्रेन डेड पेशंट मिळतो, पण त्यांच्याकडे तो परवाना नसतो की अवयव कसे काढून घ्यायचे, कारण आपल्याकडे प्रत्येक रुग्णालयाला एक परवाना मिळतो आरोग्य विभागाकडून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा आणि अवयव काढायचा असेल तर. पण ज्या ठिकाणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत नाही मात्र ब्रेन डेड पेशंट मिळतो तर त्या सेंटरला सुद्धा असा आपण परवाना देऊ शकतो का की या इथे जर रुग्ण असेल तर त्याच्याकडून आपण फक्त अवयव काढण्याची परवानगी आपल्याला आरोग्य विभागाकडून मिळवून देऊ शकतो का, तर तसेही काही सध्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. तर जे जे काही शक्य आहे अवयदान वाढीसाठी त्याच्यासाठी मला आता राज्य शासन, महापालिका, सामाजिक स्तरावरती मोठं काम उभं राहते. आणि माझ्यामध्ये अवयदान ही लोक चळवळ आहे, हे फक्त डॉक्टरांचं काम नाही, हे केवळ शासनाचं काम नाही, याच्यामध्ये लोकांचा सहभाग असेल तरच ही चळवळ पुढे जाऊ शकते. कारण शेवटी देणारे कोण आहोत, संमती देणारे आपण साधे सर्वसामान्य लोक आहोत की आपल्याला वाटलं की हा अवयव मी वाया घालता कामा नये किंवा ते जाळता कामा नये किंवा ते गाडून टाकता कामा नये. तर ह्यासाठी विविध योजना ह्या लोकांना पुढे यावं लागेल, लोकांना ही चळवळ हाती घ्यावी लागेल तर ही चळवळ पुढे जाऊ शकते. कारण आता जर तुम्ही बघितलं गेल्या 3-4 दिवसामध्ये किंवा गेल्या आठवड्याभरामध्ये 3 ते 4 अवयदान झाले तर अनेक नागरिकांना त्याविषयी सांगण्याची इच्छा असते, नातेवाईकांना सांगण्याची इच्छा असते, मात्र ते काही लोक सांगत आहेत, काही लोक सांगतात. तर यावेळी काय होतं की आता मी 3 ते 4 ज्या अवयदात त्यांच्या नातेवाईकांशी बोललो तर त्यांना इतका अभिमान वाटत होता. मी तुम्हाला सांगायला आवडेल की वाडिया रुग्णालयामध्ये 12 ते 14 वर्षाची एक मुलगी वारली ब्रेन डेड होऊन. तर तिच्या आईने अभिमानाने सांगितलं की माझ्या मुलीचे तुम्ही अवयव घ्या, मला अभिमान वाटतोय की माझ्या मुलीमुळे आज 4 लोकांचा जीव असतोय.
तशीच घटना केम रुग्णालयामध्ये घडली होती, जिथे एक गरोदर महिला होती 34 वर्षाची. तिथे तिला ब्लिडिंग झालं, ब्रेन डेड झाली. तिथे तिच्या नवऱ्याने स्वतः सांगितलं की माझ्या बायकोमुळे जर अवयवामुळे जर कोणाचे प्राण होत असतील तर ते अवयव घ्या. म्हणजे लोकांमध्ये हळूहळू जनजागृती सुरू होते. फक्त आपल्याला गरज आहे ते बळकटीकरणाची, समाज व्यवस्थेने ह्या विषयावरती बोलतं राहण्याची. कारण समाज ह्या विषयावरती जेवढा बोलता राहिला त्या तरच ह्या सर विषयाला. मला थांबवताना थोडं हे होतंय, पण आपल्याला एक कॉल आहे प्रबोध वसईवरून. हॅलो हॅलो प्रबोध, हा तुमचा प्रश्न विचारा. मी प्रश्न हाच आहे का माझी मरणोत्तर मला माझी अख्खी बॉडी डोनेट करायची आहे. मरणोत्तर तुमचे अवयव द्यायचे आहेत असं? सगळं डोनेट करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये किडनी आली, लिव्हर आला, काय असेल ते तुम्हाला जे काय डोळे असतील वगैरे. तुमचा विषय कळाला सर आम्हाला. डोनेट घेतात. हा, तुमचा प्रश्न विचारा. मी प्रश्न हाच आहे का मला कसं काय करायचं, पुढे कशा प्रकारे करायचं आणि त्याची गाईडलाईन काय आहे. तुम्हाला ऍक्च्युली कुठे जाऊन मला रजिस्टर करायचं, नाव काय करायचं. सर तुमचा विषय कळाला, तुमचा प्रश्न कळाला. उत्तर देतो. मॅडम उत्तर देतात त्याच्यावरती. मॅडमने मगाशी आपल्याला सांगितलं असेल की आपल्याला जर देहदान करायचे, मरणोत्तर आपल्याला जर नैसर्गिक मृत्यूनंतर जर आपल्याला आपले अवयव दान करायचे असतील तर आपण अवयव दान करतो. म्हणजे काय करतो, त्याच्यामध्ये फक्त डोळे आपण दान करू शकतो. ते विदिन 3 ते 4 तासामध्ये त्वचा दान करू शकतो. आता तुम्ही म्हणता यकृत, किडनी, डोळे, बाकीचे जे सॉलिड ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन तसे तेवढे करता येत नाही. तुम्हाला ते देहदान करावं लागतं. डॉक्टर मॅडमने आधीच तुम्हाला सगळ्या विषयावर सांगितलं होतं की तुम्हाला जवळच्या मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुमच्या नातेवाईकाच्या संमतीने ते देहदान केलं जातं. ज्याचा वापर शैक्षणिक विद्यार्थी जे असतात, वैद्यकीय शास्त्रातील विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी या विषयात त्या बॉडीचा आधार घेऊन त्याच्यावर शिकत असतात. तर माझ्या मते तुम्हाला ती नातेवाईकांना सांगून ठेवावं लागेल की जेव्हा माझा मृत्यू होईल, नैसर्गिक मृत्यू होईल, त्यावेळी मेडिकल इन्स्टिट्यूट जे असेल, आपल्या मेडिकल कॉलेज जे जवळच असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं देहदान करता येईल. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळालेले असेल. आपण या अजून जी अवयवदानाविषयीची पुढची अनेक अजून माहिती आपल्याकडे आहे, आपले तज्ज्ञ आपल्याला ते देणार आहेत. परंतु तत्पूर्वी आपण एक विश्रांती घेऊया. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे आरोग्य संपदामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय चालू आहे अवयवदान हेच एक श्रेष्ठ दान, आणि याविषयी आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक करत आहेत संतोष आंधळे सर आणि डॉक्टर रुपाली राजपूत मॅम. तर मॅम, तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की आता आपण अवयवदानाविषयी विचारलं, तर एक स्वॅब ट्रान्सप्लांट असतं, तर ते नेमकं काय असतं? आता कसं आहे की कायदा काय म्हणतो, त्यांनी त्याच्या सगळ्या नियम, अटी, शर्ती लागून दिल्या. प्रत्येक गोष्टीची त्यांनी डेफिनेशन सुद्धा दिली आहे. नियर रिलेटिव्स म्हणजे काय, जवळचे नातेवाईक म्हणजे काय, लांबचे नातेवाईक म्हणजे काय. कारण हे सगळ्या गोष्टी का करण्यात आल्या ते तुम्हाला सांगितलं की त्याचं व्यापारीकरण होऊ नये, त्याचं रॅकेट्स वगैरे होऊ नये, एखाद्या गरजू व्यक्तीचं कुठंतरी शोषण होऊ नये, या सगळ्या त्याच्या मागच्या गोष्टी होत्या. मग त्यानंतर काय सुरू झालं की आता जेव्हा आपण एखादी डोनर आणि रिसिपियंट म्हणजे दाता असतो आणि घेणारी एक व्यक्ती असते, तर त्याच्यात मी तुम्हाला आधीच सांगितलं की 2 प्रकार असतात. एक लिव्हिंग डोनर असतो, जीवित व्यक्ती असतो. जीवित व्यक्ती काय काय दान करू शकतात ते मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि एक मृत व्यक्ती असतो. मग मृत व्यक्तीमध्ये पण कसं एक कॅडेव्हरिक डोनर असतो की जो, आणि एक म्हणजे ज्याला आपण ब्रेन स्टेम डेथ म्हणतो. तर ते ब्रेन स्टेम डेथ म्हणजे काय, तर ते तुम्हाला मी थोडं सांगते आधी, कारण बऱ्याच वेळा हा शब्द आणि हा विचारला जात आहे. ते कसं असतं, एखाद्या इन्स्टिट्यूट, आता कायदा काय म्हणतो की कायद्याने काय केलं आहे की जेही हॉस्पिटल्स असतील ते त्या ॲक्टच्या अंडर रजिस्टर असले पाहिजे. असं कुठलंही हॉस्पिटल असेल आणि तिथे एक टीम असेल आणि ती तुमचे अवयव काढेल असं होत नाही. आता हा कायदा पूर्णपणे पारदर्शक आहे. त्याच्या अंडर ते हॉस्पिटल एक रजिस्टर असतं. मग त्यात काय होतं, आता एखादी मेंदूमृत व्यक्ती असेल तर मग मेंदूमृत म्हणजे काय, एक सामान्य नागरिकाला प्रश्न पडतो की मेंदूमृत म्हणजे काय असतं. की एखादा व्यक्ती आला, त्याला एका ॲक्सिडेंट झाला त्याचा समजा, किंवा त्याला अशी एक इजा झाली मेंदूला की जी तिच्यातून निघणं बाहेर शक्य नाही,
अशी जी इरिव्हर्सिबल डॅमेज आपण ज्याला ब्रेनचा म्हणतो तो झालेला असतो. मग त्याला बरीच कारणं असतात. अगदी रक्तस्राव झालेला असतो, त्याच्या मेंदूमध्ये वाहिन्या फुटलेल्या असतात, मग किंवा त्याचा ब्रेन स्टेमला मोठी इजा झालेली असते, ॲक्सिडेंट वगैरे झालेला असतो. अशा वेळेत काय असतं की तो त्याच्या ब्रेनने फंक्शनिंग थांबवलेलं असतं. श्वासोश्वास वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या त्याच्या निकामी होतात. पण त्यावेळी त्याला सपोर्ट सिस्टम चालू असते, त्याला कुठेतरी इंट्युबेट केलेलं असतं आणि त्यावेळी मग त्या पंपवर त्या सगळ्या गोष्टींवर तो चालू असतो, व्हेंटिलेटरवर. पण मग अशा वेळी त्या व्यक्तीला मग आपण त्याला एक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ती कमिटी असते. मग त्या कमिटीज वेगवेगळ्या असतात. जसे की ब्रेन स्टेम डेथ घोषित करणारी एक कमिटी वेगळी असते. त्याच्यानंतर ब्रेन स्टेम डेथ घोषित झाल्यानंतर त्याच्यानंतर जी दुसरी कमिटी असते ती एक काउन्सिलर कमिटी असते, जी जाऊन काउन्सिल करणार फक्त पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना. तिसरी जी कमिटी असते ती रिट्रायवल कमिटी असते, ट्रान्सप्लांट कमिटी असते, म्हणजे पेशंटमधून ते ऑर्गन काढून घेणं आणि दुसऱ्या ठिकाणी प्रत्यारोपण करणं, याच्या वेगवेगळ्या समित्या असतात, तुम्हाला असं म्हटलं तर चालेल. मग त्याच्यात काय असतं की हे ब्रेन स्टेम डेथ झाल्यानंतर आपण काय करतो की ती पेशंटसाठी आपल्यासाठी हा खूप नॉर्मल प्रश्न आहे. आपल्याला ते आम्ही मेडिकल फील्डमध्ये हा शब्द खूप वेळा ऐकतो, पण ते त्या व्यक्तीसाठी त्याच्या नातेवाईकांसाठी हा खूप मोठा संवेदनशील भावनिक क्षण असतो. पहिली गोष्ट तर त्यांना धक्का लागलेला असतो की आता आमची व्यक्ती जिवंत नाहीये, ती मेंदूमृत झालेली आहे. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजात आपण काय बघतो की आता एखादी डेथ झाली तर आपण काय विचार करतो, म्हणजे जे सामान्य नागरिक काय विचार करणार की नाही काहीतरी चमत्कार होईल, माझा पेशंट जिवंत होऊ शकतो, काहीतरी होऊ शकतो. पण त्यांना हे समजून देणं खूप गरजेचं असतं की तुमचा आता पेशंट हा दगावलेला आहे, तो सपोर्ट सिस्टीमवर चालू आहे. आणि काही तासाच्या आत त्यांना मग ते झाल्यानंतर काउन्सिलर कमिटी त्यांना पूर्ण समजावून सांगते की आता तुम्ही काय केलं पाहिजे आणि ऑर्गन डोनेशन केले पाहिजेत. मग कायद्याने ते आता प्रत्येक ठिकाणी रजिस्टर हॉस्पिटलमध्ये ही कमिटी स्थापित केली. त्याचा कोऑर्डिनेटर असतो की जो जाऊन कंपल्सरी ब्रेन डेथ व्यक्तींचं काउन्सिलिंग करतात. ते हा सुद्धा एक अवयवदान वाढवण्याचाच प्रकार आहे की त्यांनी कंपल्सरी केलेला आहे की एखादा ब्रेन स्टेम डेथ झालेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना, जवळचे नातेवाईक त्यांना ते काउन्सिलिंग करतात की तुम्ही तुमचे हे ऑर्गन डोनेट करा म्हणून. बरोबर. मग त्याच्यानंतर आता तुम्ही जसं म्हणालात, मग अवयवदानाची पुढची प्रोसिजर ही स्टार्ट होते. आपण जसं आता तुम्ही स्वॅब ट्रान्सप्लांट, स्वॅब ट्रान्सप्लांट त्याच्यात तर काय होतं, आता हे सगळं झालं, जवळचे नातेवाईक, नियर रिलेटिव्ह आपण ज्याला म्हटलो. पण काही मग आता याच्यानंतर काय असते पुढची प्रोसिजर की डोनर तर आपल्याला मिळाला आहे, त्यांचे नातेवाईक पण तयार झालेत की आम्हाला आता बॉडी ऑर्गन डोनेट करायचे. मग त्याच्यानंतर कसं असतं, हा डोनर, तो देणारा, दाता आणि घेणारी व्यक्ती यांच्यात ना बऱ्याच टेस्टिंग करायला लागतात. कारण कसं असतं, ह्युमन बॉडी हे नेचर जे आहे ते आपल्या कार्यक्षमतेच्या बाहेर खूप, त्याचं म्हणजे व्याप्ती खूप जास्त आहे. तर आता एखादी व्यक्ती आहे, आपली जी बॉडी आहे ती कुठलीही बाहेरची एखादी अंग जरी असलं तरी त्याला ॲक्सेप्ट करत नाही. त्याला ती फॉरेन बॉडी असते, त्याच्यासाठी तो बाहेरचा एक भाग असतो. मग त्यावेळी काय असतं की काही चाचण्या करायला लागतात. रिसिपियंटमध्ये आणि म्हणजे दात्यामध्ये आणि घेणाऱ्यामध्ये दोघांमध्ये काही चाचण्या करायला लागतात, ज्याला आपण HLA टायपिंग म्हणतो. ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे, अशा बऱ्याचशा चाचण्या असतात. त्या चाचण्या केल्यानंतर पुढे ती व्यक्ती रिसिपियंट, डोनर या होऊ शकतात. मग त्याच्यात कसा प्रश्न असतो की बाहेरच्या देशांमध्ये कसं असतं, हे जे कॅडेव्हरिक असतात म्हणजे मेंदू मृत झालेलेच खूप जास्त अवयवदान होत असतात. जसं स्पेनमध्ये बघाल, बाकीच्या देशांमध्ये बघाल. पण आपल्या इंडियामध्ये मात्र उलटा प्रकार आहे. आपल्याकडे लिव्हिंग डोनर्स म्हणजे जिवंत व्यक्ती जे त्यांच्या आपल्या संबंधित नातेवाईकांना ते डोनेट करतात. जसं की एकाची किडनी फेल झालेली असेल तर त्याचा मुलगी त्याला हे करेल, त्याची पत्नी त्याला एक किडनी डोनेट करेल, असं ज्याला लिव्हिंग डोनर्स आपण म्हणतो. मग आता हे जे HLA टायपिंग वगैरे त्या गोष्टीत म्हणजे जीवित जेव्हा व्यक्ती असतील आणि ते जवळचे नातेवाईक असतील तर त्यांच्या ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे टायपिंग्स असतात, क्रॉस मॅचिंग वगैरे होतं, ते बऱ्यापैकी जुळून येतं. पण असं कधी कधी अपवादात्मक असं पण होतं की त्यांचे ब्लड ग्रुप मॅच नाही होत. म्हणजे जसं काही वडील असेल, त्यांचा मुलगा असेल, पती असेल, पत्नी असेल, जे जवळचे नातेवाईक त्यांच्यामध्ये HLA टायपिंग वगैरे ह्या गोष्टी ज्या होतात ते होत नाहीत. आणि बाकीची पण काही कारणं असतात जेणेकरून ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला आपला ऑर्गन, आपलं अवयव दान करू शकत नाही. मग अशा वेळी काय होतं ना की थोडे लांबचे नातेवाईक
असे असतात, जी 2 कुटुंब असतात आणि त्या 2 कुटुंबामध्ये असं असतं की एकमेकांचं तर त्यांना होऊ शकत नाही, पण दुसऱ्या समोरच्या कुटुंबामध्ये एखाद्याचं अवयवदान केल्याचं तिकडे मॅच होतं आणि त्यांचं पण एखादी गोष्ट ह्या कुटुंबाला मॅच होत असते. म्हणजे याचा थोडक्यात स्वायपिंग हा प्रकार काय असतो की या 2 कुटुंबामध्ये झालेलं अवयवदान याला स्वायपिंग म्हणतात. जे 1994 पर्यंत तेवढा तो कायदा नव्हता, पण 2011 नंतर ही स्वायपिंग मेथड कायद्याने कायदेशीर केली आणि हे सगळं झालं. पण अजून मला याच्यात एक गोष्ट नमूद करायची आहे की हे सगळं काही सहज होत नाही. त्याच्यासाठी आपली एक काउन्सिलर आणि एक स्क्रुटिनायझिंग कमिटी पण असते. कारण आता असं बरंच वेळा होऊ शकतं ना, एखादा गरजू व्यक्ती असेल आणि एखाद्याला गरज असेल तर तो पैशाच्या अभावी पण एखाद्याला किडनी डोनेट करू शकतं आणि माझा मामा आहे, काका आहे वगैरे वगैरे सांगून अशा काही गोष्टी होऊ शकतात. व्यापारीकरण होऊ शकतं, पैशाची देवाणघेवाण होऊ शकते आणि जे काही कायद्याला मान्य नाही आणि जे काही चुकीचं आहे. मग अशा वेळी काय होतं, ही स्क्रुटिनायझिंग कमिटी पूर्णपणे त्याची स्क्रुटिनी करते की हे खरंच त्यांचे नातेवाईक आहेत का, यांचं काय आहे, कशा प्रकारे होत आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींची माहिती केली जाते. त्यांचं पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आणि त्यानंतर ती डोनेशनला तयार होते. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की हे तर आपण आता बघितलं की फॉर्मली ह्या गोष्टी कशा होतील, तर मेन म्हणजे असं आहे की जे सामान्य रुग्ण जे तुम्ही सांगितलं, तर सामान्य रुग्ण कशी याची माहिती घेऊ शकणार अवयवदानाविषयी? आता अवयवदानाविषयी आता मी तुम्हाला सांगते, सामान्य नागरिक आहे समजा, तर आता माझ्या लहानपणी जर मी विचार केला तर एक ॲड यायची ऐश्वर्या रायची, अगदी तिच्या मोठ्या अशा टपोरा डोळ्यात ती नेत्रदान करा म्हणून सांगायची. मी अगदी लहान होते तेव्हा आणि तेव्हा मी माझ्या घरातल्यांना विचारलं की अरे बापरे, डोळे देऊन टाकणार, मग हिचं कसं होणार, ही कशाने बघेल वगैरे वगैरे. तर ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय झालं, जाहिरातीमध्ये काय झालं की मला एक कुतूहल निर्माण झालं, त्यातून मी प्रश्न विचारत गेले. मग असंच कसं आहे, आता जसं सरांनी सांगितलं की अवयवदानाला आता खूप महत्त्व आलेलं आहे, गव्हर्नमेंटने त्याच्यावर अमेंडमेंट केले 2011, 2016, 2020 नंतर त्याचं बऱ्यापैकी आपण जाहिरातीकरण करता येत नाही, पण त्याच्या अवयवदानाचं महत्त्व समजून सांगता येतं. मग या सगळ्या गोष्टी होत गेल्या, पण तरी सामान्य नागरिकासाठी आता अवयवदान म्हटलं की त्याला खूप सारे प्रश्न येतात. मग आता तुम्हाला मी एक छोटंसं एक्झाम्पल समजून सांगते की जेणेकरून तुम्हाला ही सगळी गोष्ट कळेल. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, त्याचं किडनी त्याची आता एखाद्या त्याला काही सिम्पटम्स यायला लागले, शारीरिक त्याला त्रास जाणवायला लागले, मग तो एखाद्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याला सांगितलं की बाबा तुझी एक किडनी आता खराब झालेली आहे, दुसरी किडनी पण पहिल्यांदा जेव्हा डायलिसिसवर जाते त्यानंतर त्याला सांगण्यात येतं की आता तुला ऑर्गन डोनेशनची, अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे. मग त्यानंतर जसं ॲक्टप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जे एक रजिस्टर्ड हॉस्पिटल असतं तिथं त्याला पाठवलं जातं. मग तिथं पाठवल्यानंतर जसं सरांनी सांगितलं की नोटो, सोटो, झोटो अशा प्रकारच्या गोष्टी असतात, सामान्य नागरिकाला त्यातलं काही कळत नाही. मग त्यानंतर जी डॉक्टरची टीम असते तिथली, ती त्याला समुपदेशन करते की असं असं झालेलं आहे. मग त्यानंतर ते डिसाईड करायला त्याला सांगतात की बाबा तू आता लिव्हिंग डोनर हा पहिला पर्याय असतो, जो पूर्णपणे इंडियात लिव्हिंग डोनरला जास्त प्राधान्य दिलं जातं. मग आता जसं तुम्हाला सांगितलं मी की लिव्हिंग डोनर अवेलेबल नाही झाला, आई वडील भाऊ बहिणी अशा काही गोष्टी नाही अवेलेबल झाल्या. आणि हे काय अशिक्षितांमध्ये तसं प्रमाण असतं असं नाही, काही सुशिक्षितांमध्ये पण सुद्धा काही वेळा असं होतं की संबंधित जवळचे नातेवाईक पण आपल्या अगदी निकटतम व्यक्तीला नाही डोनेट करत, एक किडनी असली तरी दुसरं, बरीच कारणं असतात त्याला. मग अशा वेळी काय होतं, कॅडेव्हरिक डोनरकडे तो जातो. मग सामान्य नागरिक काय करतो की त्याला हॉस्पिटल कमिटी जी असते ती पहिल्यांदा त्याचं काउन्सिलिंग करते, त्यांना समजवलं जातं. मग त्यांना एका आपला जो दुसरीच कमिटी असते जी त्या झोनल ठिकाणी त्यांची नाव नोंदणी केली जाते, त्यासाठी बरेच कागदपत्र त्यांना द्यावे लागतात, जसं की आधार कार्ड असेल, त्यांची वैद्यकीय माहिती असेल, सगळ्या काही माहिती त्या दिल्या जातात. मग सोशल वर्कर त्या सगळ्या माहिती ज्या असतो त्या झोनलच्या एका साईटवर टाकतात. मग झोनल जी ZTCC जे म्हटलं आपण, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी असते ती, त्याच्यावर मग तिथे काय असतं, तिथे पण एक वेगळी टीम कार्यरत असते. मग तुम्ही आता म्हणाल की एवढी सारी मोठी प्रतीक्षा यादी आहे, मग ती कशी होणार काय, तर ते हे सगळं कामं जे असतं ते झोनल कमिटी डिसाईड करते. त्यांची एक स्कोरिंग सिस्टीम त्यांनी दिलेली असते, जो दाता आता ज्याला गरज आहे तर ती गरज किती आहे, अगदी अर्जंट आहे का, अगदी सुपर अर्जंट आहे का, अशा, आणि त्याचं वय किती आहे, त्याच्या आधीच्या चाचण्या किती आहे, डायलिसिसचा प्रकार किती, कुठला अवयव आहे आणि त्यांचे ब्लड ग्रुप्स कुठले आहेत, याच्याप्रमाणे एक स्कोरिंग सिस्टीम बनवली जाते, त्याची एक यादी बनवली जाते. आणि ती जबाबदारी सुद्धा त्या झोनल कमिटीची तर असतेच, पण हॉस्पिटल कमिटीची सुद्धा असते. मग यावेळी कसं असतं की एक ही जी टीम आहे ट्रान्सप्लांटची टीम, तिला अगदी 24/7 अगदी टिप ऑफ द टो राहायला लागतं.
त्याचप्रमाणे जो घेणारा आहे, आता रिसिपियंट असणार आहे, त्याला पण हे करायला लागतं. हे सगळं कशासाठी चाललंय? कॅडेव्हरिक डोनरसाठी. कारण की त्यांना लिव्हिंग डोनर मिळत नाही, ते प्रतीक्षा यादीत आहे. आणि जर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्या हॉस्पिटलचे पण आपण रुग्णालयाचे जर आकडेवारी घेतले तर अगदी किडनी ट्रान्सप्लांटसाठी सुद्धा आता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल जर म्हटलं तर त्यांची यादी ही 200, 300 एवढी प्रतीक्षा यादी असते आणि तितके कमी. आणि मग त्यावेळी कसं असतं की पेशंट पण हे होतो, तो चलबिचल होतो, खूप त्याला अँझायटी येते आणि तो डायलिसिसवर असतो. एव्हरी ऑल्टरनेट डे त्याचा डायलिसिस सुरू असतो. तोच काय त्याचे नातेवाईक खूप मोठ्या एक म्हणजे त्रासातून जात असतात, कुठेतरी मानसिक त्यांना हे तणाव जाणवत असतो. मग अशा वेळी त्यांना काय सांगितलं जातं की तुम्ही महिन्याच्या महिन्याला येऊन तुम्ही तुमची तपासणी करून घ्या, तुमच्या चाचण्या करून घ्या. त्याचबरोबर सोशल वर्कर सुद्धा महिन्याच्या महिन्याला हे जे यकृत असेल किंवा आपलं हार्ट असेल त्याचं महिन्याच्या महिन्याला झोनल ठिकाणी ही यादी अपडेट करावी लागते. आणि बाकीच्या ज्या आहेत किडनी वगैरेच्या त्या 3-3 महिन्यांनी अपडेट केल्या जातात. मग याच्यात पण बरंच कसं असतं की काही पेशंट थांबून सुद्धा ते पेशंट दगावतात. दुसरी गोष्ट म्हणजे काही असं की ट्रेसच होत नाहीत, होल्ड होत नाही. त्यामुळे नागरिक त्या व्यक्तीला सांगितलं जातं रिसिपियंटला की बाबा रे तू असे काही ॲड्रेस दे, असे काही नंबर्स दे, नातेवाईकांचे नंबर दे जे तुम्हाला ट्रेस होऊ शकतील. जे तुम्हाला कळवताना आम्हाला अगदी 24 तासाच्या आत, कारण कसं ते काही तासाच्या आतच सांगावं लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला करायला जातात. काही डॉक्युमेंटेशन असतं, काही कागदपत्र त्याला द्यावी लागतात आणि ते काम सगळं काही ती कमिटी असते ती करून घेते. नक्कीच मॅम, तुम्हाला नक्कीच समजलं असेल की एका सामान्य नागरिकालाही तो कसं अवयवदान करू शकतो किंवा प्रोसिजर कशी असते. सर, जसं तुम्ही आधी सांगितलं की वेगवेगळे आपण अवयवदान करू शकतो आणि मध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितली ती म्हणजे हाताचे दान. तर सर, हाताचे दान आता सध्या सुरू झाले तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच मला ही सांगायला गोष्ट आवडेल, कारण खूप लोकांना अजून आपल्याकडे जनजागृती नाही आहे की आपल्याकडे हाताचं दान सुद्धा होऊ शकतं. तर तुम्हाला मी यासाठी एक उदाहरण देऊ शकतो की आपल्याकडे 4 वर्षापूर्वी 2020 किंवा 19 मला वाटतं वर्ष असेल की आपल्याकडे मोनिका मोरे नावाची एक मुलगी होती जी ट्रेनखाली हात आले होते आणि हात खाली आल्यामुळे तिचे दोन्ही हात कापले गेले होते. तर त्यानंतर काय झालं की तिला आर्टिफिशियल लिम्ब जे आपण म्हणतो तर ते लावण्यात, कृत्रिम हात ज्याला आपण म्हणतो ते लावण्यात आले होते. पण ते कृत्रिम हात हे कृत्रिम असतात, ते काय तुमचं सजीव हाताचं काम करू शकत नाही. पण आपल्याकडे काय झालंय, आपल्या देशामध्ये प्रथम केरळमध्ये आपल्याकडे हाताचं प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. म्हणजे ज्या 2 लोकांना, ज्या व्यक्तीला हातच नाही आहेत त्या व्यक्तीला सुद्धा आता आपण मेंदूमृत रुग्ण असेल तर त्याचे हात काढून आपण हात लावू शकतो. अशा शस्त्रक्रिया आता आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत. मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये डॉक्टर निलेश सातबाई आहेत की त्यांनी आतापर्यंत 11 शस्त्रक्रिया ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत. केएम रुग्णालयात सुद्धा अशा प्रकारची 1 ते 2 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत की ह्याच्यामध्ये आपण काय करतो नेमकं. तर मोनिका मोरेचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की त्या तिच्यासाठी चेन्नईवरून माझ्यामध्ये एक मेंदूमृत रुग्ण होता, तिला हात बसवायचे होते. तर एक मेंदूमृत रुग्ण होता, त्याचे हात आपण चेन्नईवरून इथे आपल्या इथे आणले, मुंबईत आणले आणि आपण तिच्यावरती शस्त्रक्रिया केली. आणि आज मोनिका मोरेचे दोन्ही हात जर तुम्ही बघाल तर दोन्ही हात व्यवस्थित आहेत, ती त्या रुग्णालयातच कामाला राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या दात्याने हे हात दिले होते त्यांचा रंग सावळा होता आणि मोनिकाचा रंग गोरा होता. पण या हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे वैद्यकीय विश्वात इतकी प्रगती झालेली, शस्त्रक्रिया इतक्या सुंदररीत्याने होतात आहे की आज मोनिकाच्या हाताने जे हात आहेत त्या हातावरती मोनिकाचा जो रंग आहे तो हातावरती गोरा रंग त्या हातावरती आलेला आहे. आणि आज त्या दोन्ही हाताने ती बऱ्यापैकी काम करू शकते, समाजात कॉन्फिडेंटली वावरू शकते, त्या गोष्टी करू शकते. आणि याच्यावरती अजूनही जनजागृती करायची गरज आहे. म्हणजे आज तुम्ही बघितलं ना 2 ते 4 लोक अजूनही प्रतीक्षा यादीमध्ये. मात्र आपल्याकडे ज्या पद्धतीने किडनी, फुफ्फुस, यकृत, स्वादुपिंड, डोळे, त्वचा, हाडे सुद्धा दान केली जातात, मात्र तेवढ्या प्रमाणात हाताचं दान होत नाही. कारण तुम्हाला असं वाटतं की असे अनेक रुग्ण असतील की ज्यांना हात बसून घ्यायचे खरोखरचे, मात्र आपल्याकडे अवयवदान करताना याविषयी फारसं बोललं जात नाही. लोकांना वाटतं की आमचे जर मेंदूमृत जी आमचा देह आहे त्याचे हात कापले तर ते विद्रुप दिसतील, परंतु त्याच्यावरती नैसर्गिक हात त्या तिथे बसून दिले जातात. अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात सर्जरी आता आपल्याकडे दाक्षिणात्य राज्यांमध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्रात, मुंबईत सुद्धा सुरू आहे. तर माझ्या मते आपण हाताचं दान सुद्धा करू शकतो आणि ह्या विषयावरती आपण मोठ्या प्रमाणात बोलतं राहिलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा मेंदूमृत होता, मॅडमने मगाशी तुम्हाला सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही जेव्हा मेंदूमृत होता तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी दगावलेलं असता, त्याच्यावरती तुम्ही आर्टिफिशियल सपोर्टवरती जगत असता. तो आर्टिफिशियल सपोर्ट जेव्हा तुमचा काढला होता तेव्हा तुम्ही मृत्यू होता. परंतु त्या काळात, ज्या काळात तुम्ही आर्टिफिशियल सपोर्ट होता आणि त्या काळात जर तुम्ही संमती दिली तर तुमच्या त्या व्यक्तीमुळे, त्या मेंदूमृत व्यक्तीमुळे किमान 8 ते 10
लोकांचा जीव वाचवू शकतो. याच्यामध्ये आपण हाडे सुद्धा दाखवतो. म्हणजे जर तुम्ही कॅन्सरच्या रुग्णांमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हाडांचा ठिसूळपणा येतो, कर्करोग होतो, त्या ठिकाणी सुद्धा या हाडांचा वापर केला जातो. आपल्याकडे बोन बँक आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, तिथेही हाडे साठवून ठेवली जातात. त्वचा आपल्याकडे बँक आहे, डोळ्याची बँक आहे आणि अशा विविध पद्धतीने आपण ह्या एका मेंदूमृत व्यक्तीचा जगातल्या जे अवयव निकामी झालेले आहेत त्या लोकांसाठी याचा आपण वापर करू शकतो. बरोबर. सर, जे आता आपण अवयवदान वेगवेगळ्या प्रकारचं बघितलंय, तर तुम्ही हे असं सांगू शकाल का की कोणता अवयव किती वेळानंतर आपण दान करू शकतो किंवा एक मर्यादा किती असणार वेळेची? खरं तर खूप चांगला पक्ष आहे हा. ह्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याकडे मेंदूमृत झाल्यानंतर एक समिती असते. डॉक्टरांनी मला सांगितलं की मेंदूमृत जी व्यक्ती असते त्याला ब्रेनस्टेम डेथ जे आपण म्हणतो, तर हे कोणी करणार, कोण डिक्लेअर करणार? तर आपल्याकडे त्या रुग्णालयामध्ये इंटेन्सिव्ह असतो, अॅनेस्थेशियाचा माणूस असतो, त्याच्यानंतर न्यूरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जन असतो आणि त्या हॉस्पिटलचा प्रशासक म्हणजे सीओ असतील, सुप्रिटेंडेंट असेल, ह्या 5 जणांची समिती असते. ह्या 5 जणांच्या समितीने मिळून तो ब्रेन डेड डिक्लेअर केला जातो आणि तो ब्रेन डेड डिक्लेअर केल्यानंतर त्या नातेवाईकांना कळवलं जातं की तुमचा जो रुग्ण आहे तो मेंदूमृत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण ब्रेन डेड झाल्यानंतर विचारतो नातेवाईकांना की अशा पद्धतीचं अवयवदान आपल्याकडे होतं, जर तुमच्या मेंदूमृत व्यक्तीने रुग्णाने जर अवयवदान केलं तर त्याचा एवढा एवढा फायदा होऊ शकतो. जर अनेक वेळा नातेवाईकांना जे दुःखात असतात तर आपण अनेक वेळा त्यांना सांगून सुद्धा त्यांना कळत नाही की आपण कुठल्या त्यांचं जवळचा नातेवाईक गेलेला असतो आणि त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे काय त्या नातेवाईकांचं दुःख असतं. पण या अशा कठीण काळात सुद्धा अनेक लोक निर्णय घेतात आणि अवयवदान करतात. तर त्यावेळी काय होतं की आता तुम्ही म्हणता की कोणता अवयव किती वेळ राहतो, तर आपल्याला आतापर्यंत लक्षात आलेलं आहे आपल्या की 3 ते 4 तास म्हणजे शेवटचा ऑर्गन जो असतो तो हृदय असतो. ज्यावेळी आपल्याला बाकी तुम्हाला जेव्हा मेंदूमृत व्यक्तीला संमती दिली जाते नातेवाईकांनी की अवयव काढून घ्या, तर त्यावेळी आपल्याकडे किडनी आहेत, लिव्हर आहेत, फुफ्फुस आणि हृदय हे शेवटचे ऑर्गन्स आहेत. हे ऑर्गन शेवटी काढले जातात आणि ते 3 ते 4 तासाच्या ट्रॅव्हलमध्ये, म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल की आपल्याकडे इंदोरवरनं टीम येते, डॉक्टरांची हेलिकॉप्टरने येते किंवा प्रायव्हेट खाजगी विमानाने येते, ते अवयव घेऊन येतात, इथे ग्रेन कॉरिडॉर करतात आणि पटकन बसतात. तर सगळ्यात मॅक्झिमम जे केमिकल यूज केलं जातं, जे मीडियम यूज केलं जातं अवयव ठेवायला, त्याच्यासाठी आपल्याकडे मॅक्झिमम 4 ते 6 तास. म्हणजे चेन्नईला जर तुम्ही बघितलं फोर्टिस मलार हॉस्पिटल आहे, तर तिथे ह्याच्यावरती खूप मोठे मोठे प्रयोग झालेले आहेत. डॉक्टर KR बालकृष्ण तिथे ह्या विषयावर मोठ्या पद्धतीने काम करतात आहे. तर 4 ते 6 तासाच्या आत तुम्हाला सगळे ऑर्गन तुम्हाला एका ठिकाणी काढून दुसरीकडे प्रत्यारोपित करावे लागतात. बरोबर. सर, थँक्यू, तुम्ही हे सांगितलं. सर, जसं आपण अवयवदान करताना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अवयव नेतो असं बोलताय, तर ह्या विषयामध्ये दर्शक हो, जितकं इम्पॉर्टन्स, जितकं महत्त्व एका अवयवदान देणाऱ्याचं आहे तितकंच महत्त्व आहे तो अवयव एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा, जी ती यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं. तर सर, त्याला आय थिंक ग्रीन कॉरिडॉर असं म्हणतात, तर त्याच्याबद्दल काही तुम्ही सविस्तर संक्षिप्त सांगू शकाल का? बेसिकली ग्रीन कॉरिडॉर ही कन्सेप्ट जी आहे ती इंदोरमधून स्टार्ट झाली. इंदोरमध्ये ह्याला सुरुवात झाली. तिथले जे IAS अधिकारी होते त्यांच्या लक्षात आलं असं होतं की आपल्याला हा अवयव एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे. पण त्यावेळी काय होतं, अनेक वेळा आपल्याकडे ट्रॅफिकची समस्या असते, अनेक वेळा तो अवयव त्या वेळेत जाणं गरजेचं असतो. तर अशा वेळी काय करतात, जे आता आपल्या मुंबईत सुद्धा आहे, महाराष्ट्र पोलीस सुद्धा ह्यासाठी ह्याच्यामध्ये पोलिसांचा खूप मोठा रोल आहे. ज्यावेळी तुम्हाला अवयव प्राप्त होतो त्यावेळी पोलिसांना इंटिमेट केलं जातं की हा अवयव आम्हाला एअरपोर्ट पासून एका विशिष्ट ठिकाणच्या हॉस्पिटलला न्यायचा आहे. तर त्या काळामध्ये ती अँब्युलन्स जी असते, जी विमानातून तो अवयव घेतो आणि त्यानंतर ती गाडी जी असते अँब्युलन्सची, ती थेट तुमच्या रुग्णालयामध्ये येताना तुम्हाला कुठलेही सिग्नल लागत नाही, कुठल्याही पद्धतीने तुम्हाला थांबवलं जात नाही. त्याचं काम पूर्णपणे ट्रॅफिक विभाग करत असतो आणि आपण ह्याच्याकरता मुंबई पोलिसांचं, महाराष्ट्र पोलिसांचं विशेष करून अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्यांच्यामुळे हे अवयव वेगामध्ये त्या रुग्णालयात जातात आणि तो ग्रीन कॉरिडॉर, त्याला आपण ग्रीन कॉरिडॉर ही कन्सेप्ट म्हणतो की ज्याच्यामध्ये त्या अँब्युलन्सचा पुढे थांबवत नाही, थेट तो अवयव तो तुमच्या रुग्णालयात येतो आणि रुग्णालयात आल्यानंतर तो जो रुग्ण असतो आपले अवयव प्रत्यारोप करता असतो त्याच्यावरती तो प्रत्यारोपित केला जातो. या यंत्रणेसाठी जी ही यंत्रणा प्रत्यारोपणासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभवते, तर त्या यंत्रणेलाही आमचा सलाम. मॅम, आपल्याला एक क्वेश्चन होता की जसं आपण अवयवदानाचा आज विषय करत होतो, तर जसं नेत्र आहेत, तर नेत्र किती वेळानंतर आपण डोनेट करू शकतो, म्हणजे किती वेळ ते असू शकतात, तसं प्रत्येक याच्या अवयवावाईज तुम्ही संक्षिप्त सांगू शकाल का?
नेत्ररोगाचं कसं नेत्रदानाचं कसं असतं की कॉर्नियल ट्रान्सप्लांट त्याला आपण म्हणतो. बऱ्यापैकी कॉर्निया ट्रान्सप्लांट केला जातो, कॉर्निया डोनेट केला जातो. तर ते कसं असतं की मृत व्यक्तीचं पण तुम्ही कॉर्निया घेऊ शकतात आरामात. म्हणजे जे ब्रेन स्टेम डेथ नाही आहे पण नॅचरल डेथ झालेली तिचं कॉर्निया तुम्ही घेऊ शकता. त्याला पण एकदम 4 तासाच्या आत तुमच्या जवळच्या नेत्रपेटीला तुम्हाला हे करायला लागतं आणि त्याच्यासाठी कुठलाही कन्सेंट वगैरे घेतला जात नाही. म्हणजे फक्त नातेवाईक त्यांचं कन्सेंट देऊ शकतात की याचं हे घेऊन जा म्हणून. आणि त्याच्याने काय खूप असं विद्रूप दिसतं असं वगैरे काही नाही. फक्त थोडी काळजी घ्यायला लागते. पण ते 4 तासाच्या आतच ते दिलं जातं. पण मृत व्यक्तीला पण ते केलं जाऊ शकतं. नॉट ओनली म्हणजे ब्रेन स्टेम डेथच नाही, जे अगदी कॅडॅव्हरिक डोनर आहेत, नॅचरल डेथ झाले पण त्यांना कुठलाही आजार नव्हता, जसे की HIV असेल, हेपॅटायटिस वगैरे असेल, असा काही कुठला आजार नाही आहे तर ते करू शकतात. पण ती नेत्रपेटी जी आहे ती त्या ॲक्टच्या अंडर रजिस्टर्ड असायला हवी. मग त्यातनं थोडंसं काळजी मात्र त्या तिथल्या नातेवाईकांनी घेण्याची गरज असते. कारण कॉर्निया जे आहे ते अगदी जो डोळा उघडा राहिला असेल तर त्याला हवा लागून वगैरे तो डोळा ड्राय होऊ शकतो आणि त्याने ते डॅमेज होऊ शकतं. तर मग त्यावेळी काय असतं ना, नातेवाईकांनी थोडी काळजी घेण्याची गरज असते. फक्त की जसं तुम्ही पापणा झाकून ठेवणं, त्याच्यावर एक ओली फडकं किंवा ओला कापड ठेवणं किंवा बर्फाचं काही असेल तर ते ठेवणं. कारण की हवा लागली, फॅन वगैरे बंद करा. जर व्यक्ती मृत झाली की तिचं फॅन वगैरे तिथले बंद केले, डोळ्यांच्या पापण्या वगैरे बंद केल्या आणि फक्त कोऑर्डिनेट केलं त्यांना तर ते येऊन ते करतात किंवा तुम्ही पण तिकडे हे करू शकता. नक्कीच मॅम. तर दर्शक हो, अशा प्रकारे आज आपण अवयवदान या विषयावर महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतली आहे. आपल्या दोघी तज्ज्ञांनी आपल्याला अवयवदान या विषयावर विविध पैलू आपल्याला सांगितलेले आहेत. ज्याविषयी ग्रीन कॉरिडॉर हा एक महत्त्वाची माहिती याच्याबद्दल आपल्याला मिळाली, जी यंत्रणा या सर्वांसाठी काम करते. कारण आपल्याला फक्त अवयवदान एवढंच माहिती असतं की तुम्ही कधीतरी फक्त अवयवदान हा विषय ऐकला असणार किंवा कोणाचं तरी कुठेतरी ऐकलं असणार की हां यांनी अवयवदान केलं आणि त्याबद्दल तुमच्या मनातही कधीतरी हे आलं असणार की नेमकं काय असतं. तर आजच्या या भागामधून मला वाटतं तुम्हाला अवयवदान म्हणजे काय, ते कशा प्रकारे करावं, तुम्ही कोणत्या अवयवांचे दान करू शकतात, त्याची वेळ काय आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल आज, अशी मी आशा करते. आपले दोघी तज्ज्ञ आज त्यांचा वेळात वेळ काढून आरोग्य संपदामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले. त्याबद्दल मी दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि आरोग्य संपदाच्या संपूर्ण टीमकडून तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि मी दर्शक हो, तुम्हाला अवयवदानाबद्दल आज जी माहिती मिळाली, नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग करा. तुम्हीही अवयवदानासाठी प्रवृत्त व्हा. असं म्हटलं जातं, मरावे परी कीर्तिरूप उरावे, तरी तुम्ही मरावे परी अवयवरूपी उरावे, असे मी तुम्हाला आवाहन करते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपवते. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा, बघत रहा आरोग्य संपदा. नमस्कार.